त्याला मार्क जे भेटले ते मार्क वगैरे पण छान भेटलेले आहेत आणि रिझल्ट लागलेला आहे, पास झालेला आहे तो. कितवीला होता किंवा किती पर्सेंटेज भेटले तर हो हे सर्व सांगते, पण तिथून आल्यावर मी सांगते. तर किती पर्सेंटेज भेटले किंवा काय आणि कसं काय ते सर्व मी तुम्हाला सांगते. आलेला क्लास होता का नव्हता, कोणती साईड घेतलेली आहे किंवा काय, सर्व हे मी तुम्हाला आल्यावरती सांगते. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. चला तर मी आता मठात जाऊन येते. तर चला. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या ताईंचे व मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे शनिवार, तर शनिवारचे संध्याकाळचं टायमिंग आहे, 6 वाजलेले आहेत. तर मी चाललेले आहेत बघा, चाय वगैरे झालेला आहे आणि दिवाबत्ती वगैरे पण झालेली आहे. तर आज याला सुट्टी आहे, तर त्याला मी घेऊन चालले आहे मठामध्ये. तर तुम्ही म्हणता ताई मठामध्ये आज शनिवार आहे, गुरुवारची जायचं तर शनिवारचं हो. तर आर्यचा रिझल्ट लागला 12वीचा. तर त्याला मार्क जे भेटले ते मार्क वगैरे पण छान भेटलेले आहेत आणि रिझल्ट लागलेला आहे, पास झालेला आहे तो. तर मी स्वामींना बोलले होते त्याला मी घेऊन येईन पास झाल्यावरती मठामध्ये. आणि तर मठामध्ये त्याला आज सुट्टी आहे, शनिवारची. तर त्याला मठामध्ये घेऊन चालले आहे. सकाळी जाणार होते, पण तो म्हणला मम्मी सकाळी नको, तर सकाळी थोडंसं घरातले पण कामं होते. आज तो घरी होता, तर त्याच्या पप्पांनी वरचा जो कोटमाळ आहे तो साफ करून घेतला दोघांनी मिळून. तर म्हणून सकाळी गेलो नाही आणि त्याला मी बोललेले 10:30-11ला जाऊया, तो नकोच म्हणला. मग आत्ता आम्ही चाललेलो आहे, लवकर जाऊन येतो. आणि तर तुम्हाला उत्सुकता असं आले पास झाल्या आलेला कितवीला होता किंवा किती पर्सेंटेज भेटले तर हो हे सर्व सांगते, पण तिथून आल्यावर मी सांगते. तर किती पर्सेंटेज भेटले किंवा काय आणि कसं काय ते सर्व मी तुम्हाला सांगते. आलेला क्लास होता का नव्हता, कोणती साईड घेतलेली आहे किंवा काय, सर्व हे मी तुम्हाला आल्यावरती सांगते. तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू ठेवा. चला तर मी आता मठात जाऊन येते. तर चला. तर मैत्रिणींनो जाऊन आले, मठात जाऊन आले. आलेला थोडीशी शॉपिंग करायची होती, त्याला डेली यूजसाठी कपडे घ्यायचे होते. ते त्याला घेतले आणि मला एक गोदडी घ्यायची होती. एक म्हणजे 2-3 अशा घ्यायच्याच आहे, पण आता सध्या एकच घेतली. आणि गोदडी पण घेतलेली आहे, कारण गोदडी खराब झाली होती. आणि हे घेतलेलं आहे बघा. तर हे घेतलेलं आहे आणि दाखवून तुम्हाला. आणि तुम्हाला सांगते मठात जाऊन आले. थोडासा व्हिडिओ शूट केला, कारण की ना आर्य बोला नको शूट करू, मग मी थोडासा शूट केला. आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं, पाय वगैरे पडलो. स्वामींना प्रसाद वगैरे नेला होता, स्वामींची आवडते बेसनचे लाडू. आणि बघा घाईमध्ये ना घरी आणायचे विसरलो. घरी पण घरच्या देवांना पण दाखवायचं होतं मंदिरामध्ये, घरात. आणि इथं पण अजून वाटले नव्हते, कारण की ज्यावेळेस त्याचं रिझल्ट लागलं त्या दिवशी ना मला असं वाटतं मी आजारीच होते. तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं मी आजारी होते शुक्रवारपासून, शनिवारपासून जास्त आजारी पडले होते. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवारी थोडंसं बरं वाटलं, तरी पण आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत तब्येत खराबच होती. तर असं आता तब्येत ठीक आहे, तुमच्यासमोर बसले आहे मस्त अशी ना. मठात जाऊन आलेले आहे, स्वामींच्या शॉपिंग करून आलेले आहे. माझ्यासाठी काही नाही घेतलं, मला चप्पल घ्यायची होती. त्या दिवशी पण गेले शॉपिंग करायला, तेव्हा पण चप्पल भेटली नाही आणि आता पण नाही भेटली ना. अरे मुलं सोबत असले की मुलं काही घेऊ देत नाही. तो बोलतो मम्मी परत ये, तू परत येत, चल आता चल. त्यांनी जोपर्यंत त्याची शॉपिंग आहे तोपर्यंत तो व्यवस्थित होता. हा हे घे ते घे, ठीक आहे. आणि जेव्हा मी दुसरं काही घ्यायला लागले तर मम्मी चल परत येऊ उशीर होतोय. मग म्हणले चल. तर मी एक गोदडी घेतली कशी बशी, अजून काही त्यांनी घेऊ दिलं नाही, काही म्हणजे काहीच नाही. मग आली मी आणि 8 वाजता आलो आम्ही. आत्ता 8:30ला आलो आम्ही आणि आता 9 वाजले आहे. तर बसले आता, स्वयंपाक वगैरे करायचा आहे. काही नाही करणार आहे, फक्त मी ना आणि खिचडीचा भातच करणार आहे.
तर साधा सिंपलच म्हणजे उशीर पण झालेला आहे आणि नको जास्त दगदग. आणि तुम्हाला सांगते आर्य 12वीला होता आणि 10वीचं रिझल्ट तुम्हाला सांगितलं नव्हतं, मी शेअर नव्हतं केलं. तर आर्यला 10वीला, पहिलं 10वीचं सांगते, 10वीला आर्यला 70% भेटले होते. 70% 10वीला आर्यला भेटले होते आणि तेव्हा एक क्लास वगैरे होता चांगला. आणि आता 12वीला गेल्यावरती तर त्याला आत्ता ना 52% भेटलेले आहे, 52% भेटलेले आहे. तर एवढे कमी का कसे, तर ते पण सांगते. आर्य क्लासला जात नव्हता आणि त्याशिवाय त्यांनी सायन्स घेतलेला आहे आणि क्लासला जात नव्हता. त्याला क्लास लावला होता, 11वीला आम्ही क्लास लावला होता. पण 2 लाख रुपये फी होती, 2 ते 2.5 लाखपर्यंत फी होती सायन्स जिथं जिथं क्लास लावलं तिथं. पण तो 2-3 महिनेच गेला. तो बोलला मम्मी नको क्लास, मी घरीच अभ्यास करतो. आता मुलांच्या पुढं आपण काही करू शकत नाही कुठल्याही गोष्टीत. आम्ही मॅडमला वगैरे जाऊन भेटलो तर बोलला की मम्मी नाही होत माझा क्लासमध्ये, माहीत नाही का माझा अभ्यासच होत नाही. तो बोलला मम्मी मी घरी करतो बोलला अभ्यास, जसं तिथं शिकवतात तसंच मी घरी करतो, मला घरी जमतोय. म्हणजे ठीक आहे, त्याच्या पुढं आम्ही काही नाही करू शकत, पण तू व्यवस्थित कर अभ्यास आणि पास होऊन दाखव. टक्के, आता टक्केला जास्त महत्त्व आहे. पण त्याच्यावर मी जास्त जोर टाकला नाही, त्याच्या पप्पांनी जोर टाकला, मला एवढे टक्के पाहिजेत तेवढ्या, ते दरवेळेस मुलांवरती टाकतातच. ते बरोबर आहे, एकाने तरी दोघांमधले एकाने तरी ते तसं जोर टाकला पाहिजे. तर ते आहेत, त्यांना तेवढे पैकीच्या पैकी मार्क सगळं व्यवस्थित लागतं. मी नाही, माझं कसं आहे, जे आहे ते आपले आहेत, ठीक आहे. पास झाला ना बस, त्याने त्याच्या मर्जीने अभ्यास केला, त्याच्या पाय उभा राहिला, बस, अजून काही नको. आम्ही जे कष्ट करतोय, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी, तुम्हाला जे आम्ही आज हे करत आहोत, तुम्हाला तुमच्यासोबत उभा आहो, फक्त आम्ही पैसे खर्च करतो, तुमची मेहनत सर्व काही तुम्हाला करायचं आहे. मार्क बघा, मार्क कमी जास्त होत असतात, पण पास होणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि आत्ताच्या याच्यामध्ये मार्कही महत्त्वाचे आहे, ते पण माहीत आहे मला. पण माझ्यासाठी फक्त आणि फक्त पास होणं महत्त्वाचं आहे, माझ्या मुलांसाठी. म्हणजे मला असं वाटतं, मी कधीच मार्क वगैरे बघत नाही. मार्क जास्त येऊ, जास्त आले तर खुशीच असते कुठल्या पण आईवडिलांना, तशी मलाही खुशी असते. पण कमी आल्यावरही त्यातही खुश असते. मी कधीच मुलांना ओरडत नाही किंवा काही नाही, मी समाधानी असते. मुलांना कमी भेटू जास्त भेटू, मी खरंच एकदम समाधानी असते त्याच्यामध्ये. फक्त व्यवस्थित अभ्यास करा, पुढे जा, मार्कही कमी जास्त होत असतात असो. तर त्याचप्रमाणे त्याला 52% भेटले. क्लास नसताना सायन्स घेतलेला आहे आणि क्लास नसताना त्याला 52% भेटलेले, त्यातही मी खूप खुश आहे. कारण बरोबरचे जे मुलं होते त्यांनाही तोच क्लास होता, ह्याने तर सोडला पण त्यांनाही तोच क्लास होता, पण त्यांनाही म्हणजे जास्त नाही भेटले, 3-4 मार्क तसे जास्त भेटलेले आहे. पॉईंट असे जास्त भेटलेले आहे. म्हणजे कोणाला 45 तर 55 तर कोणाला 56 असेच भेटलेले आहे. आणि याला क्लास नसताना पण 52. तर मी त्याला अजिबात ओरडले नाही, काय नाही. त्याचे पप्पाही नाही ओरडले, पण पप्पा पण त्याचे म्हणले ठीक आहे, त्याला क्लास वगैरे नव्हता तरी चांगलेच भेटलेले आहेत. आणि तो घरी अभ्यास करत होता, छानपैकी अभ्यास करत होता. कधी म्हणजे मला तर कधी ओरडायला लागलं. तर असा रिझल्ट लागलेला आहे. आणि आता पुढच्या शिक्षणाची म्हणजे पुढचं काय कसं ते आता अजून तो डिसाईड करत आहे. एक एक्झाम दिलेला आहे त्याने, त्याचा अजून रिझल्ट लागलेला नाही आहे असो. तर थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे, आर्य पास झाला आहे, 52% पडलेले आहेत आणि छान असं त्याचा रिझल्ट लागलेला आहे. चला तर मग व्हिडिओ जास्त मी मोठा न करता इथंच आता स्टॉप करते, कारण की खूप गरम झाले. तुम्हाला गोदडी दाखवते मी थोडक्यात, नंतर कधी मग दाखवून तुम्हाला याची प्राईज वगैरे सांगन. चला तर व्हिडिओ नक्कीच आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.